पण आता मराठी आणि हिंदी आता काय होतं, मराठी मधलं काम करण्याचा जो काही ओरा किंवा आपलं जे काही काम असतं पद्धत किंवा हिंदीमध्ये दोघांचं तुम्ही डिफरन्स कसं किंवा कसं अनुभवता या गोष्टीला? नाही, मला खूप काही फरक पडला नाही, म्हणजे वाटत नाही. फक्त बजेटचा तर फरक असतोच. हं, हं, हं. तो तर मेजर असतोच. फॅसिलिटीमध्ये फरक असतो, बरं. की मराठीत व्हॅनिटी असेल तर त्याच्यात किमान 4 जण असल्याशिवाय ती व्हॅनिटी पूर्ण होत नाही. बरोबर आहे. इथे अख्खी व्हॅनिटी तुम्हाला एकट्याला पण मिळू हां, शकते. बरोबर आहे. हा फरक आहे. हां, हां. बजेटचा फरक आहे. पण बाकी तर इक्विपमेंट्स, माणसं ती तेच तीच आहे. तेच असतात. भूमिका फक्त एकच भाषा आहे. इकडची तिकडे. बरोबर आहे. मला नाही खूप काही फरक जाणवला. हं, म्हणजे हं. मला अनुभव नाही आला. कारण मी अजून तेवढ्या फिल्म्स पण केल्या नाहीत. म्हणजे 15 एक फिल्म्स केल्या असतील. पण त्याचे दिग्दर्शक वेगवेगळे होते आणि सगळे विषय पण वेगवेगळे होते. अच्छा. त्यातला डॅडी नावाचा सिनेमा केला अर्जुन रामपाल बरोबर. तर त्याचा एक आणखी वेगळा ऑरा होता. तर त्यामुळे त्याचं एक हिंदी आणि मराठी असं मी काही विभागणी करत बसत नाही. बरोबर आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, की सिनेमा म्हणला की नायक, नायिका, खलनायक असे वेगवेगळे असतात. पण आता कधी काय होतं, की तुम्हाला वेगवेगळ्या सपोर्टिंगचे एक चांगले ॲक्टर नाही का, भरभक्कम तो कॅरेक्टर असतो, की तो त्याशिवाय सिनेमा पूर्ण होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही ती बाजू कशी सांभाळता त्या कॅरेक्टरची किंवा नाही का त्या गोष्टीची नाही, किंवा बऱ्याचदा हां. लोकांना असं वाटतं, हं. की म्हणजे मला जर डायलॉगच नाही, हं, हं, हं. तर मग मी काहीच काम केलं नाही. हां, हां. पण तुमचं त्या कथेतलं अस्तित्व बरोबर. हे सुद्धा खूप काही सांगून जात हां, म्हणजे असतं. चेहरा किंवा म्हणजे तुमच्या नजरेवरच बऱ्याच वेळा बरेच सीन असतात, की की यार की लोकं विचार करतात, की हा माणूस नक्की काय करतोय? वेगळं काहीतरी आहे. हां, मग तो अभिनयाचा भाग आहे. अभिनयाचा भाग तुम्हाला आहे. की हां. डोळ्यातनं पण बोलता आलं पाहिजे, बरोबर आहे, बरोबर. असं म्हणून. पण असे कुठले सिनेमे की आता हिंदीमध्ये जेवढं काम केलं, मग कुठला एखादा असा क्षण आहे किंवा की यार इथं मला वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, की एक समाधान मिळालं, असं कुठला हे समाधान तर मला प्रत्येक रोलमधनंच मिळालं. पण वेगवेगळ्या दिग्दर्शकाकडनं वेगवेगळा अनुभव मिळतो. म्हणजे मी आजी नावाचा सिनेमा केला होता, देवाशिष मखीजा. मग परत त्याचीच भोसले नावाची फिल्म केली होती. अच्छा. तर तो व्हायलन्स खूप वेगळ्या पद्धतीने खेळतो. हं, हं. त्याच्या स्क्रिप्टमध्येच तसं असतं. हं. तर त्याच्यामध्ये मला एका नटाला चपलेने, म्हणजे माझा जो मुलगा झाला होता, त्याला चपलेने जोड्याने मारतो आहे. हं, 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 हं. तर तर तो म्हणतो 1-2 खरे पण लागले त्याला. बरोबर. ते हां. खरे पाहिजे होते त्याला. म्हटलं, "अरे तो मरेल." जोड्याने मारलं. खरं कोल्हापुरी जोडा लागतो ना तो. बरोबर आहे. हां. तर पण त्याला तो व्हायलन्स तो पाहिजे. आवडणारा तो दिग्दर्शक आहे. पण त्याचे वेगवेगळे अर्थ काढू पाहतो, शोधू पाहतो. भोसलेमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने हे केलं. परत अनुराग कश्यप हा कश्यप. वेगळ्या पद्धतीने चित्रपटाकडे बघतो. तर किंवा सुरेश त्रिवेणी ते जाहिरात क्षेत्रातले आहेत, हो, पण हो. ते प्रत्येक सीनमधनं त्यांचे क्षण तयार करतात. बरोबर आहे. आणि त्यांचं खूपच छान नॅरेशन, म्हणजे असं खूपच प्रत्येक दिग्दर्शकाकडनं खूप काही घ्यावंसं आणि हे आहे. कारण पुन्हा तुम्ही हे चित्रपट हे माध्यम आहे, हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. बरोबर आहे. हां. त्याच्यासाठी तुम्ही जमला आहात. तुमच्यासाठी ते नाही जमले. हो, हो. तर त्याचा आपण पार्ट आहोत आणि तुमची काय म्हणतात त्याला, तुमच्या त्या कथेतलं स्थान आणि त्या योगदान त्याचं. पद्धतीने तुम्ही ट्रीट केलं, तर ते पुरेसं असतं. बरोबर, बरोबर. त्या पद्धतीने करत आलोय मी.